चार्जर आहे चार्जर. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. श्री हर्षवर्धन पाटील यांनी आज सकाळी सिल्व्हर वोक वरती श्री शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांच्या भेटीनंतर त्यांच्या दोन्हीही मुलांनी आपल्या डीपीवर तुतारी हातात घेतलेला मनुष्य डीपीला ठेवला. त्याचे अर्थ स्पष्ट आहेत की गेली अनेक दिवस जी चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू होती की हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पार्टी सोडतील आणि ते तुतारी आपल्या हातामध्ये घेतील, तर त्या सगळ्या घडामोडीचे अर्थ काय आहेत आणि स्पेशली आमचे जे इंदापूरचे प्रतिनिधी देवा राकुंडे हे आपल्याला तिथलं स्थानिक राजकारण काय ते समजून सांग. भारतीय जनता पार्टीची अडचण काय आहे की 2014 साली जेव्हा त्यांनी मेगा भरती केली, कारण भारतीय जनता पार्टीचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये फारसा वावर नव्हताच, त्यातल्या त्यात सहकारी चळवळीमध्ये भारतीय जनता पार्टीला कधीही प्रयत्न करून सुद्धा फारसं यश मिळालेलं नव्हतं. आणि म्हणून तुम्ही जर सगळी मेघा भरतीची यादी काढली तर तुम्हाला असं लक्षात येईल की बहुसंख्य लोक जी आली ती पश्चिम महाराष्ट्रातली होती आणि त्यातल्या त्यात सहकार चळवळीची निगडीत होती. मग समरजित सिंग गाडगे असतील, ते हर्षवर्धन पाटील असतील, ती यादी खूप मोठी आहे, मोहिते पाटील असतील वगैरे. आणि आता सुद्धा ज्यांना भारतीय जनता पार्टी आपल्या जवळ करू इच्छित होतं, करत होतं, ती सगळी सहकार चळवळीतली मंडळी. पण ह्या मंडळींना आपल्याकडे घेतल्यानंतर सुद्धा, जसं आता हर्षवर्धन पाटील हे सातत्यानं काय म्हणायचे देवा, की ते असं म्हणायचे की मला ह्या पक्षामध्ये आल्यानंतर ठीक आहे, मला सुखाची झोप लागली वगैरे, आणि तो त्यांचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. एक प्रकारे ईडी आणि तत्सम संस्थेचा जो काही गैरवापर होतो आहे असं विरोधी पक्षाचं मत होतं, त्याला हर्षवर्धन पाटील यांच्या ह्या वक्तव्यानं दुजोरा मिळाला. आता या सगळ्याचं विश्लेषण करत असताना देवा, मधल्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा ते अजित पवारांचं काम करणार नाहीत असं चित्र होतं, तेव्हा अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचं किती सख्य आहे ते महाराष्ट्राला माहिती होतं. पण असं म्हणतात की हर्षवर्धन यांना तेव्हा शब्द दिला होता की तुम्हाला विधानसभेची उमेदवारी देऊ. हे गणित बिघडलं कुठं जेव्हा अजित पवार तिथे आले आणि त्यानंतर त्यांनी भरणे मामाची उमेदवारी घोषित केली, तिथून ही सुरुवात झाली बहुतेक. राहुल, आपण जर बघितलं तर ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका सुरू झाल्या आणि मुळात बारामती लोकसभेची उमेदवारी ही राष्ट्रवादी काँग्रेसला जाईल की भाजपला जाईल इथून सुरुवात होती. महायुतीचं ज्यावेळेस जागा वाटप झालं लोकसभेचं, त्यावेळी अजित पवारांच्या वाट्याला बारामतीची जागा द्यायची ठरलं वरच्या वाटपामध्ये, आणि ही सीट या ठिकाणी राष्ट्रवादीला गेली. आता त्यावेळी मागचे जे दुखणी ज्याला आपण म्हणू राजकीय, ते उद्भवून आले. कारण हर्षवर्धन पाटलांचा अनुभव पाठीमागच्या 6 विधानसभेचा जर बघितला आणि 6 लोकसभेचा बघितला तर अगदी 1995ला हर्षवर्धन पाटील यांची राजकारणामध्ये एंट्री झाली. अपक्षाच्या त्यावेळेच भिंतीवरील घड्याळी चिन्ह होतं आणि तिथून हर्षवर्धन पाटलांनी एंट्री केली. पण पाठीमागचा जर आपण 5-4 लोकसभेचा टर्म जर बघितला तर नेहमी हर्षवर्धन पाटील असतील त्यांच्या कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळल्याचं चित्र सातत्यानं समोर येतं आणि ते नाकारता येत नाही. कारण हर्षवर्धन पाटील हा इंदापूरचा बालेकिल्ला होता. कारण हर्षवर्धन पाटील असतील, स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटील असतील, ते त्या ठिकाणी खासदार राहिलेत, मंत्रिमंडळात राहिलेत, आणि शंकरराव बाजीराव पाटील यांच्या विचाराचा तो कार्यकर्ता, त्या ठिकाणचा कार्यकर्ता होता, त्या ठिकाणचा मतदारसंघ होता. एकेकाळी शरद पवारांनीही तिथं नेतृत्व केलं, खासदारकीचं अजित पवारांनीही नेतृत्व केलं. म्हणजे महत्वाचा तो विधानसभा मतदारसंघ होता. त्या ठिकाणावरून नेहमी सुप्रिया सुळेंना तो प्लस राहिला आणि 3 टर्मला सुप्रिया सुळे तिथून खासदार झाल्या. आता नेमकं काय झालं की आता हर्षवर्धन पाटील 2019 मध्ये अजित पवारांच्या त्रासाला कंटाळूनच भारतीय जनता पार्टीत आले. कारण त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडण्यात सगळ्यात मोठी बाजू ती आहे की मी काँग्रेस का सोडतोय याचं खापर हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांच्या मस्तकी मारलं होतं. अगदी त्यावेळीचे विधान आपण काढून बघितलं तर ते स्पष्ट म्हणत होते की जागा वाटपामध्ये ही जागा काँग्रेसला सोडायला पाहिजे होती, आघाडीमध्ये ती सोडली गेली नाही आणि मला त्रास दिला गेला, अजित पवार मला त्रास देतात आणि त्यामुळे मी काँग्रेस सोडतोय. आणि अजित पवारांनी बर्नेवाडीमध्ये एक विधान केलं होतं की वाटेल ते झालं तरी चालेल, भले युती तुटली तर बेहतर, आघाडी तुटली तर बेहतर, पण इंदापूरची जागा सोडणार नाही. बरोबर, या सगळ्या गोष्टी ललकारल्या होत्या. आणि त्यानंतर हर्षवर्धन पाटील भाजपात आले. भाजपात अनावधानाने त्यांचा थोडक्या मताधिक्याने पराभव झाला आणि त्यानंतर त्यांचं मन तिथं रमलं. आता झालं काय की पाठीमागच्या 1-1.5 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. हे महाराष्ट्राला अनपेक्षित होतं.
कारण अचानक तो महाराष्ट्राच्या पुढे आलेला हा धक्का होता. कारण शिवसेना फुटली हे लोकांनी बघितलं, पण राष्ट्रवादी फुटेल असं काय वाटलं नव्हतं. पण ती फुटली आणि फुटल्यानंतर त्यांचे 2 गट होतील असं अपेक्षित असताना ती थेट सरकारमध्ये सहभागी झाली. शिंदे फडणवीसांबरोबर ते तिसरं आघाडीत त्याच्यामध्ये एक गट ज्याला आपण म्हणू ते सरकारमध्ये सहभागी झाला. याच्यामुळं जे भाजपचे नेते असतील, जर आपण हर्षवर्धन पाटील बघितलं किंवा दौंडचे रमेश थोरात बघू आपण, अगदीच उदाहरण म्हणून बघायचं म्हटलं तर जे जे पराभूत उमेदवार होते या सर्वांच्या गोची झाल्यात. बरोबर. कारण काय झालं की हे आघाडीमध्ये आले आणि मग आता मागच्या 15 दिवसापूर्वीचं जर आपण फॉर्म्युलेशन बघितलं तर सत्ताधारी आमदाराला ती जागा सुटेल वगैरे वगैरे हे पुढं. आता आपण पाठीमागे 2 महिने रिव्हर्स जाऊया की ज्यावेळी सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या पत्नी ह्या राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून लोकसभेसाठी मैदानात होत्या आणि त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांना नेहमीप्रमाणे दगा फटका बसेल म्हणून हर्षवर्धनचा पाटील यांचा कार्यकर्ता आक्रमक झाला होता. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण अजित पवारांच्या उमेदवाराचं काम करायचं नाही, कारण नेहमी आपल्याला दगा फटका होत आलेला आहे ना. आता आपण सावध भूमिका घ्यायची ही हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्याची, हजारो नाही शेकडो कार्यकर्त्यांची भूमिका होती. मग हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांचं पॅचअप करण्यासाठी थेट मुंबई गाठावं लागली आणि मुंबईवरून देवेंद्र फडणवीसांना इंदापूरमध्ये सुद्धा यावं लागलं. मी असं म्हणेन की महाराष्ट्रातील एकमेव विधानसभा मतदारसंघ म्हणून आपल्याला बघावं लागेल की या 2 नेत्यांचं सगळं लाईनअप करण्यासाठी देवेंद्र फडणवीस इंदापूरमध्ये आले. आणि देवेंद्र फडणवीसांनी तिथे एक शब्द वापरला की इंदापूर तालुक्यासोबत हर्षवर्धन पाटलांचं पालकत्व जे आहे ते मी घेतोय, मी स्वीकारतोय. आता ज्यावेळी इंदापूरमध्ये अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये अजित पवारांनी एक शब्द वापरला होता की जे आपलं ठरलेलं आहे फडणवीसांपुढं, जे फडणवीस निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असेल आणि मी युतीचं काम करेल. पण अजित पवार असं कुठेही म्हणले नव्हते की इंदापूरची आमदारकीची जागा, विधानसभेची जागा ही भाजपला द्यायचं ठरलंय. बरोबर. आणि आतापर्यंत अगदीच या क्षणापर्यंत हर्षवर्धन पाटील हेही माध्यमांना कधी म्हणाले नव्हते की फडणवीसांसमोर नेमकं काय ठरलंय. कारण त्यांनी नेहमी एक शब्द वापरला की ज्या गोष्टी बंद आज ठरल्या आहेत त्या माध्यमांमध्ये ओपन आणता येणार नाहीत किंवा सर्वच गोष्टी सांगता येणार नाहीत. पण त्यावेळी जे काय आमचं ठरलंय तर त्यामध्ये असं ठरलंय की देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो निर्णय अजित पवार मान्य करतील, असं हर्षवर्धन पाटील सातत्यानं आपल्याला सर्वांना सर्वच माध्यमांना ते सांगत आले. एनडीटीव्हीलाही त्यांनी तेच सांगितलं. आता मूळ प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीसांसमोर ठरलं होतं काय हेच माहित नाही. त्याच्यात अडचण काय आहे की हर्षवर्धन पाटील हे 3 तारखेची वाट पाहत होते. ते भलेही माध्यमासमोर सांगणार नाही, तर माझी माहिती अशी आहे की राज्यपाल नियुक्त असलेल्या 12 आमदारांच्या निवडीचा जो तिढा आहे तो सुटेल. बरोबर. कारण जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना विचारलं गेलं की हर्षवर्धन पाटील पक्ष सोडतात, तेव्हा ते म्हणाले की ते अजून गेलेले नाही. प्रयत्न भारतीय जनता पार्टी निश्चितपणे सुरू होता की देवेंद्र फडणवीस हे प्रयत्न करत होते की हर्षवर्धन पाटील यांना किमान विधान परिषदेची संधी मिळावी, पण तो काही तिढा सुटला नाही. बरं, हर्षवर्धन पाटील मधल्या काळामध्ये वेगळ्या माध्यमांशी बोलताना काय म्हणाले, तर माझ्यासारख्या नेत्याला की जे अपक्ष नंतर काँग्रेस पक्ष आणि प्रदीर्घ काळ जे मंत्री राहिले त्या नेत्याचा पक्षानं योग्य तो वापर करून घेतला नाही. त्यांना कधी राज्यसभेवरती संधी मिळेल असं वाटत होतं. एक त्यांना जे आता पद दिलं ते सहकार केंद्रीय पातळीवरचे जे सहकार विभागाचं काय असेल ते पद, इथेनॉल संदर्भातल्या महत्वाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा वाटा होता. जो आयकर या केंद्र सरकारनं साखर कारखान्याचा कमी केला त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांचा मोठा वाटा होता. म्हणजे इथेनॉलच्या ब्लेंडिंग मध्ये त्यांच्या निर्णय प्रक्रियेत फार महत्वाची गोष्ट त्यांनी बजावली. साखरे संदर्भात काही धोरणं ठरवली. पण हर्षवर्धन पाटील सारख्या राजकारण्याला की ज्यांनी प्रदीर्घ काळ फ्लोअर मॅनेजमेंट केलेलं आहे, जे प्रदीर्घ काळ एकेकाळी तर हर्षवर्धन पाटील हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होतील की काय अशी चर्चा सुरू होती. पण गेल्या 2 विधानसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय जनता पार्टीला सुद्धा त्यांना जे हवं ते देता आलं नाही आणि हर्षवर्धन पाटील यांच्या एकूणच राजकारणाला आता अलीकडच्या काळातल्या ह्या घडामोडीमुळे मोठी मर्यादा आली होती. त्यामुळे एकतर सुखाची झोप लागते आहे तेवढीच सुखाची झोप घ्यायची का आता विधानसभा निवडणुकीमध्ये काहीतरी वेगळी भूमिका घ्यायची, अशी जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी ती वेगळी भूमिका घेतली असं दिसतं. आमचे जे सूत्र सांगतायत एनडीटी वरती, आम्ही आता ही महत्वाची बातमी सांगतोय कारण मला हे देवाला विचारायचंय की हर्षवर्धन पाटील यांच्या येण्याने काय होईल. तर आता माहिती अशी आहे
की सिल्वर ओकवरती हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यातली जी चर्चा झाली ती हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी फारच सकारात्मक चर्चा आहे. कारण त्यांचे कार्यकर्ते म्हणत होते की आपण अपक्ष सुद्धा निवडणूक लढण्याची तयारी ठेवू, परंतु हर्षवर्धन पाटील यांनी बहुधा शरद पवार यांची केव्हा भेट घेतली आणि त्या चर्चेत हे जेव्हा त्यांचे उमेदवारीबद्दल अनुकूल संकेत मिळाले तेव्हाच बहुधा हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या पक्षामध्ये जाताना दिसत आहेत. सीझन पॉलिटिशियन आहे, त्यांना माहिती आहे की आपण जेव्हा तुतारी आपली 2 मुलं डीपी वरती ठेवतात तर त्याचा अर्थ काय, आणि ते जर डीपी वरती घेतलेली तुतारी प्रत्यक्ष हातात घेणार असतील, उद्या माध्यमाशी बोलणार असतील, तर त्याची देवा मला हे समजून घ्यायचंय की आता एकदा हर्षवर्धन पाटील यांनी ही भूमिका घेतल्यानंतर मधल्या काळामध्ये ज्यांना इंदापूर विधानसभेचे वेध लागले होते त्यांचं काय होईल. दशरथ माने यांचे चिरंजीवी आणखी बरीच लोक होती चर्चेत. मधल्या आता 2-3 दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे महत्वाचे ऍडव्होकेट ते पण आता शरद पवार यांच्या पक्षामध्ये पुण्यातच झालेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. सो आता हर्षवर्धन पाटील यांनी जर तुतारी हातात घेतली तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचे परिणाम काय होतील, आणि जर भरणे मामा हेच महायुतीचे उमेदवार असतील तर ही लढत कशी होईल. आता जर आपण याच्यामध्ये बघितलं तर हर्षवर्धन पाटील यांनी अद्याप तुतारी हाती घेतलेली नाहीये. त्यांनी अद्याप त्यांची ऍक्च्युली भूमिका जी आहे ती माध्यमांसमोर मांडलेली नाही. पण दुसरी गोष्ट, त्यांची मुलं ज्या वेळेस तुतारी हे डीपीला ठेवतात त्यावेळी एका जबाबदार नेत्याची ती मुलं असतात, त्यामुळं त्याला कुठेतरी राजकीय अर्थ राहतो. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेणार हे जवळपास आता आपण सर्वांनीच ते निश्चित मानलेलं आहे आणि ते उद्या सकाळी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते जाहीर करतील. हा, मला पाठीमागं थोडस 2 महिने जर आपण गेलो आणि जर पाठीमागं 2 महिन्याची परिस्थिती आपण बघितली तर इंदापूर तालुका विकास आघाडी हा नारा पुढे आलेला आपण पाहिला. आणि हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस 21 ऑगस्टला असतो आणि त्या 21 ऑगस्टच्या वाढदिवसाला हर्षवर्धन पाटीलांना एक मोठं गिफ्ट द्यायचं अशी तयारी कार्यकर्त्यांनी केली होती. मध्येच काय झालं की रामकृष्ण हरीन वाजवा तुतारी हा नारा सुरू झाला आणि तो कुठे झाला तर ज्यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापूरमध्ये आला होता आणि त्या पालखी सोहळ्यामध्येच हर्षवर्धन पाटील यांच्या समोर तुतारी फुंकली गेली आणि खरं तर तिथून ही ठिणगी पेटली असं आपण म्हणू. आता आज शरद पवारांची भेट झाली. यापूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटलाही शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील एकत्र भेटले होते. दोघांमध्ये काय चर्चा झाली या कोणत्याच माध्यमांसमोर अगदी क्लिअर आलेले नाहीयेत. जे आहे ते दोघांमध्येच होतं, अद्यापही आहे. पण मला असं म्हणायचंय की कोणताही नेता एका पक्षामध्ये असताना दुसऱ्या पक्षाच्या चिन्हाचा गजर आपले कार्यकर्ते इंदापूरमध्ये जोर जोरात दिवसेंदिवस करतात. याचा अर्थ कुठेतरी त्या कार्यकर्त्यांना हिंट असते, कुठेतरी हे ठरलं होतं आणि म्हणूनच इंदापूरमध्ये तुतारीचा प्रचंड प्रचार झाला मागील आठवडाभरापर्यंत. कारण मुद्दा तो आहे की ज्यावेळी आपण एका पक्षामध्ये असतो, राष्ट्रीय पक्षामध्ये असतो आणि आपल्याला तिकीट मिळेल किंवा आपल्याला उमेदवारी मिळेल, आपण ती मागतोय, ही भूमिका असताना जर आपले कार्यकर्ते सैरभैर होऊन थेट जर तुतारीचा प्रचार करत असतील तर याचा अर्थ नेमका काय काढायचा. म्हणजेच अगोदर कुठेतरी हे ठरलेलं होतं आणि ते पेरण्यासाठी हा प्रचार सुरू होता असं म्हणावं लागेल आता आजच्या घडामोडीवरून. काय परिणाम होईल आता आपण मागच्या आठवड्यात जर गेलो तर या इच्छुकांचा परिणाम आपल्याला मागच्या आठवड्यात दिसून येतो लगेच की किती गरम मामला आहे. म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये हर्षवर्धन पाटलांनी आपल्याला एक स्टेटमेंट दिलं इंडिया टीव्हीला की पितृ पंधरवाडा उठतात, मी मोठा राजकीय निर्णय घेणार आहे. आणि याचे ब्रेक झालं, ही ब्रेकिंग झाल्या ज्यावेळेस त्यावेळेस शरदचंद्र पवार पक्षामधून इच्छुक असणारे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जे मोठे नेते शरद पवार गटाचे, सोनाई परिवाराचे संचालक प्रवीण माने, हे एक युवा नेते म्हणून शरद पवार गटाचे बघितले जातात. यांचे जे कार्यकर्ते ते सैरभैर झाले. कारण हर्षवर्धन पाटील जर उद्या शरदचंद्र पवार पक्षामध्ये आले तर ही या दोन्ही नेत्यांसाठी धोक्याची घंटा मानावी लागेल आणि याची जाणीव त्यांना झाली. म्हणूनच हजारो कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन या दोन्ही नेत्यांनी अधिक बारामती लोकसभा मतदारसंघातून इंदापूर विधानसभेतून शरदचंद्र पवार पक्षाकडे ज्यांनी उमेदवाऱ्या मागितलेल्या आहेत, इंदापूरमधून जवळपास 6 उमेदवार इच्छुक आहेत आणि तसे अर्ज पक्षाकडे गेलेले आहेत. हे 2 नेते वगळता आणखीन 4 नेते आहेत स्थानिक लेवलचे. हे 6चे 6 नेते आणि हजारोंचा लमाजमा घेऊन या लोकांनी गोविंदबाग गाठली. याचा अर्थ स्पष्ट आहे राहुल की
हर्षवर्धन पाटील यांचं नेतृत्व प्रभावी आहे आणि या नेतृत्वाचा खूप मोठा दणका इच्छुकांना बसू शकतो. म्हणूनच दुसऱ्या दिवशी गोविंदबागमध्ये आपल्याला संपूर्ण वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. ज्यावेळी हे लोक शरद पवारांना गोविंदबागमध्ये भेटले त्यावेळी यांनी थेट मुद्दा मांडला की पक्षामधून 6 इच्छुक आहेत, आयातांना उमेदवारी नको, जे इच्छुक आहेत त्या इच्छुकांपैकी तुम्ही कोणालाही उमेदवारी द्या, पण तुम्ही आयात उमेदवाराला उमेदवारी देऊ नका. त्यांच्या म्हणण्याचा सरळ अर्थ होता. जरी त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचं नाव नाही घेतलं तरी विरोध मात्र त्यांनी दर्शवला. खरी ठिणगी तिथून पडली की त्यांनी विरोध दर्शवला. आता विषय जर आपण याच्यामध्ये आणखीन खोलात गेलो तर बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे हे शरद पवार गटाकडून इंदापूर विधानसभेसाठी इच्छुक आहेत. 2019 ला आप्पासाहेब जगदाळे हे दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात होते. आप्पासाहेब जगदाळे हे पहिल्यापासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. शरद पवारांबरोबर ते होते. 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एक होता. मात्र 2014 ला ज्यावेळी दत्तात्रय भरणे यांना आमदारकीला उभं करायचं होतं त्यावेळी आप्पासाहेब जगदाळे यांचा आजपर्यंत दावा आहे की मला 2014 ला शब्द दिला होता की यावेळेस मी उभा राहतोय, पुढच्या वेळेस मी तुम्हाला संधी देतोय, म्हणजे 2019 ला मी तुम्हाला संधी देतो, असा शब्द दत्तात्रय भरणे जे इंदापूरचे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे यांनी आप्पासाहेब जगदाळेंना 2014 ला दिला होता असं आप्पासाहेब जगदाळे सांगतात. या अशा शब्दाला राजकारणामध्ये काही किंमत नसते आणि खरं तर श्री शरद पवारांच्या कुटुंबातले जे मतभेद आहेत त्या मतभेदाची सगळ्यात चांगली गोष्ट किंवा चांगलं उदाहरण म्हणता येईल ते हर्षवर्धन पाटील आहे. आणि ते कसं आहे तर जेव्हा जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये याच्या आधीच्या निवडणुकीचे सगळे विश्लेषण काढून बघा तेव्हा तेव्हा हर्षवर्धन पाटील यांनी आघाडीचा धर्म पाळण्याचा प्रयत्न केला. आणि हे ते स्वतः बोललेले आहेत असं नाहीये, तर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा काही वेळेला जाहीरपणे ते बोलून दाखवलं. अडचण कबूल केलं हे अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या संबंधाची. आणि म्हणूनच एकीकडे शरद पवार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत पण दुसरीकडे अजित पवार यांच्यामुळे मात्र त्यांना काहीच करता येत नाही अशी अडचण होती. अर्थात सुप्रिया सुळे यांनी सुद्धा राज्य पातळीवरती फार लक्ष घालायचं नाही म्हणून आणि आपल्याच पक्षाचा एक आमदार तिथं निवडून येतोय म्हणून लक्ष दिलं नाही. अगदी शॉर्ट मध्ये मला हवं आहे दत्तात्रय भरणे यांच्यासाठी हर्षवर्धन पाटील, कारण आणखी खूप पुलाखालून पाणी वाहून जायचंय, कोण बंडखोरी करेल कशा पद्धतीने करेल माहित नाही. तर प्रश्न असा आहे की आता जे मुख्य प्रवाहापासून गेल्या 10 वर्षापासून 2 पंचवार्षिकपासून नाही आहेत ते हर्षवर्धन पाटील आणि आत्ताची बारामती इंदापूर मतदारसंघातली सामाजिक स्थिती पाहता दत्तात्रय भरणे यांच्यासाठी हर्षवर्धन पाटील हे किती मोठं आव्हान असेल? दत्तात्रय भरणेंसाठी हर्षवर्धन पाटील हे खूप मोठं आव्हान असणार आहे. कारण इंदापूरमधून जर इच्छुक आपण बघितले तर शरद पवार गटातील इच्छुक आणि आता हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात येतील असं जर आपण चित्र बघितलं तर शरद पवारांनी मागच्या 3 दिवसापूर्वी गोविंदबागेत एक स्टेटमेंट दिलं. ज्यावेळी हे सर्व लवाजमा गोविंदबागेत आला, मी पुन्हा त्याच मुद्द्याला इंडिकेट करतो की जेव्हा हा लवाजमा तिथे आला त्यावेळी शरद पवारांनी एक वाक्य वापरलं की ज्याच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता असेल तिथं तडजोड केली जाणार नाही. म्हणजेच शरद पवारांना हे चांगलं माहिती आहे. राजकारणातलं चाणक्य म्हणून एक मोठे नेते म्हणून शरद पवारांकडे बघितलं जातं, दूरदृष्टीचा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. शरद पवारांना हे पक्क ज्ञात आहे की हर्षवर्धन पाटील हे फाईट देणारे नेते आहेत, मोठे नेते आहेत आणि म्हणूनच शरद पवारांनी त्या दिवशी सस्पेन्स ठेवला. म्हणजे शरद पवारांनीच एका लाईनअप मध्ये क्लिअर केलंय की हर्षवर्धन पाटील हे दत्तात्रय भरणेंना टक्कर देऊ शकतात. आता दत्तात्रय भरणे हे शरद पवारांच्या रडारवरती आहेत. कारण ज्यावेळी शरद पवार इंदापूरमध्ये आले होते लोकसभेच्या प्रचाराला त्यावेळी जुनी बाजार समितीमध्ये एक जाहीर सभा पार पडली होती आणि त्यावेळी शरद पवारांनी दत्तात्रय भरणे यांना थेट लडकारलं होतं. तर कारण असं आहे की 2014 ला शरद पवारांनी दत्तात्रय भरणेंना आमदारकीचं तिकीट दिलं. 2009 ची निवडणूक दत्तात्रय भरणे हे लढले होते अपक्ष, बंडखोरी केली त्यांनी. 9 त्यांनी बंडखोरी केली, त्यांचा त्यात पराभव झाला. त्यानंतर दत्तात्रय भरणेंना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिलं. त्यांची राजकीय उंची जी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न झाला, त्यांना ताकद दिली. अर्थात त्यावेळी राष्ट्रवादी एक होती, शरद पवार आणि अजित पवार यांचे दोघांचेही ते निर्णय असू शकतात. 2014 ला थेट उमेदवारी दिली गेली राष्ट्रवादी काँग्रेस, त्यावेळेस आघाडी झाली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोरासमोर लढली आणि हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला. 2014 नंतर 2019 ला राष्ट्रवादी एकच होती, राष्ट्रवादी मागच्या वर्षावर फुटली. त्यावेळी शरद पवारांनी सांगता सभा येऊन भल्या पावसामध्ये जशी सातारची सभा गाजली होती तशी इंदापूरची सभा गाजली आणि दत्तात्रय भरणे हे अल्पमताधिक्याने कोणाला पण निवडून आले. म्हणजे सलग दुसऱ्या टर्मला ते निवडून आले आणि दत्तात्रय भरणेंना विजय करण्यामध्ये शरद पवारांचा मोठा वाटा होता. साहजिक आहे, एक मर्जीतील उमदा नेतृत्व होतं, उमदा चेहरा होता, न्याय देणारा चेहरा होता, म्हणून शरद पवारांनी
थेट दत्तात्रय भरणेंची वर्णी मंत्रिमंडळामध्ये लावली आणि ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली त्यावेळी दत्तात्रय भरणेंनी थेट शरद पवारांविरोधात भूमिका घेतली. अजित पवारांचं नेतृत्व त्यांनी मान्य केलं. शरद पवारांच्या नेतृत्वाला त्यांनी डावललं आणि लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे ह्या एकाकी पडल्या. बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वच ठिकाणी तसं चित्र पाहायला मिळालं. तेव्हा एक गोष्ट समजून घ्यायची, खरं तर तिथलं जे कास्ट अरिथमेटिक आहे इंदापूर मतदारसंघातलं, त्यात धनगर आणि मराठा हा पारंपरिक एकमेकाच्या विरोधातला मतदार आहे. दत्तात्रय भरणे यांना मागच्या वेळेला निवडून येता आलं, त्याच्या 2014च्या आधी तर त्यांनी मराठा मतामध्ये पण बऱ्यापैकी फूट घडवून आणली होती. सो आता मला हे विचारायचं, हे समजून घ्यायचं आपल्या प्रेक्षकांना. काही गोष्टी मला माहिती आहेत पण ते तुम्ही अधिक जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकता. आत्ताची महाराष्ट्राची सामाजिक स्थिती जर बघितली तर पहिल्यांदा चप्पल फिकीवरून जिथे गोंधळ झाला ते इंदापूरमध्ये झाला. गोपीचंद पडळकर हे शेजारचे आहेत तुमच्या, ते तिथे येऊन सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्य करत होती, त्यावरून इंदापूर बंद पण पाळण्यात आला होता. आता जरी हर्षवर्धन पाटील हे उमेदवार असले तरी महाराष्ट्रातली सद्य सामाजिक परिस्थिती बघता सगळे ओबीसी मतं ही दत्तात्रय भरणे यांच्याच पाठीशी उभा राहतील आणि त्यांना वाटतो तेवढा हा विजय जड जाणार नाही, असा आहे का? हा एक प्रश्न. आणि दुसरा, हर्षवर्धन पाटील यांची किती मतदारसंघामध्ये शेजारच्या राहुल कुलला ते प्रभावित करू शकतात का? माळशिरस मध्ये करू शकतात का? त्या अकलूज म्हणजे ज्या मतदारसंघाचा तो भाग आहे त्या तिथं काही त्यांचा इन्फ्लुएन्स आहे का? अशा किती मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या जाण्यानं भारतीय जनता पार्टीला धक्का बसू शकतो आणि का? अगदी महत्वाचा हा प्रश्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये हर्षवर्धन पाटलांना घ्यायचं का आणि त्याचा पवार गटाला काय फायदा होणार आहे, हाच तो प्रश्न येतोय. हर्षवर्धन पाटलांचं नेतृत्व जर आपण बघितलं तर तब्बल 19 वर्ष राज्याच्या कॅबिनेट पर्यंत पोहोचलेलं आणि राज्य चालवलेलं ते नेतृत्व आहे. हर्षवर्धन पाटलांनी महाराष्ट्रातील महत्वाची राजकीय खाती जी आहेत ती सांभाळलेली आहेत. अनेक महत्वाची मंत्रिपद त्यांनी भोगलेली आहेत. कोल्हापूरचं मंत्रिपद देखील त्यांनी सांभाळलेलं आहे. आपण जर आता पालकमंत्रीपद त्यांच्याकडे होते आणि आपण आता जर शरद पवार गटाकडे जर आपण वळून बघितलं तर हर्षवर्धन पाटील यांच्या येण्यानं शरद पवार गटाला मोठा फायदा मिळू शकतो. एकतर पहिली गोष्ट, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील म्हणजे पुणे जिल्ह्याचा ग्रामीण जर आपण म्हणलो तर ग्रामीण मधील सर्वात मोठे नेते म्हणून हर्षवर्धन पाटलांची ओळख आहे. भले ते 2 वेळेस पराभूत असतील 2014 आणि 2019, तरी देखील हर्षवर्धन पाटलांचा राजकीय दबदबा जो आहे तो कायम असल्याचं आपल्याला आजही पाहायला मिळतं आणि म्हणूनच महाराष्ट्रभर हर्षवर्धन पाटलांच्या एका वाक्याची सुद्धा चर्चा होते, कारण त्यांचं राजकीय अस्तित्व आजही टिकून आहे आणि त्या पद्धतीचं त्यांचं नेटवर्क देखील आहे. शरद पवार गटामध्ये जर हर्षवर्धन पाटील आले तर ग्रामीण भागामधून शरद पवार गटाला एक मोठा चेहरा मिळू शकतो. अगदी शरद पवार त्यांना पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारकापर्यंत सुद्धा बाहेर काढू शकतात या विधानसभेला. आणि पुणे जिल्हा हा हर्षवर्धन पाटलांचा बालेकिल्ला म्हणजे पुणे जिल्ह्याचं नाकच म्हणावं लागेल, कारण पहिल्यापासून काँग्रेसमध्ये होते त्यावेळेसही पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा सर्वात बडा नेता म्हणून हर्षवर्धन पाटलांची ओळख होती. त्यानंतर ते भाजपमध्ये आले तरी देखील भाजपकडे सर्वात मोठा चेहरा म्हणून हर्षवर्धन पाटलाकडे पुणे जिल्ह्यात बघितलं जातं. आता जर ते शरद पवार गटामध्ये गेलं तर शरद पवार गटाला एक मोठा चेहरा मिळू शकतो. मग आपण असाही अर्थ लावू शकतो की एकीकडे हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या जोडीला जर जयंत पाटील पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता तर 2 पाटलांची जोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप काही बदल घडवू शकते. ठीक आहे, असं आहे की हर्षवर्धन पाटलाचं एक वैशिष्ट्य आहे, ते अत्यंत संयमी राजकारण करतात. मला फारसं ते झोप लागत नाही तेवढं एक वक्तव्य सोडलं तर ज्यांनी सहकार विभाग सांभाळलाय, ज्यांनी महिला आणि बालविकास सांभाळलाय, ज्यांनी फ्लोअर मॅनेजमेंट केलंय, अशा हर्षवर्धन पाटलांनी अनेक वेळेला ते जेव्हा सत्तेत होते तेव्हा विरोधकांना आमदारकी निलंबित करून फ्लोअर मॅनेजमेंट कसं करावं ह्याचा वास्तुपाठच घालून दिलेला होता. बरं, हर्षवर्धन पाटील हे विलासराव देशमुख यांच्या खूप जवळचे मानले जायचे. विलासराव देशमुखांनी जो एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या समर्थक आमदारांचा एक गट उभा केला होता त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील प्रदीर्घ काळ राहिले. तेच हर्षवर्धन पाटील जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षात घेतलेल्या महत्वाच्या नेत्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांचा समावेश होता. अर्थात त्यांना काही देता आलं नाही, ती देवेंद्र फडणवीस यांची पक्षांतर्गत असलेली अडचण असेल किंवा नंतरच्या घडलेल्या घडामोडी असतील, पण ही वस्तुस्थिती आहे की हर्षवर्धन पाटील यांच्यासारखा सीझन नेता येऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीला त्यांचं फारसं युटिलायझेशन करता आलं नाही. आता जो दुसरा मुद्दा आम्ही टॅग केलेला आहे की ह्या निमित्ताने पुन्हा एकदा शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मात केली आहे का, तर ऑब्व्हियसली केली आहे. कारण समरजित सिंग घाटगे यांच्या पाठोपाठ हर्षवर्धन पाटील जे देवेंद्र फडणवीस यांच्या खूप जवळचे होते ते भाजपा सोडून गेले. आणि बघा, आता एक इंजिनिअरिंग मध्ये ना एक टर्म आहे देवा,
त्याला आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतो. एखादा प्रकल्प जर उभा बरोबर. केला तर तो प्रकल्प कसा उभा केला ते रिव्हर्स पद्धतीने दाखवतात. त्याचं मेकॅनिझम हे अभ्यासासाठी फार उपयोगाला येतो. जी मेगा भरती भारतीय जनता पार्टीने 2014 मध्ये सुरू केली होती, ती मी आता म्हणतो की शरद पवार यांच्या पक्षामध्ये रिव्हर्स मेगा भरती सुरू आहे. आणि तो मेसेज अगदी असतो की बरोबर. 122 जागा ज्या भारतीय जनता पार्टीने जिंकल्या, त्या 122 जिंकण्यामागे या नेत्यांची झालेली मेगा भरती फार महत्वाची ठरलेली होती. आणि अशा वेळेला जेव्हा ही रिव्हर्स इनकमिंग सुरू होते तेव्हा तो मेसेजिंगचा भाग असतो. आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासारखे महत्वाचे नेते जेव्हा शरद पवार यांच्या बरोबर येतात तेव्हा एक प्रकारची पॉझिटिव्हिटी ऍटलिस्ट पश्चिम महाराष्ट्रामध्ये, जसं तुम्ही म्हणालात पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये ती तयार व्हायला मदत होते. बरं, हर्षवर्धन पाटील यांचं पुण्यातलं कर्तृत्व असं आहे की पिंपरी चिंचवडमध्ये जे सर्वोत्तम इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते कॉलेज हर्षवर्धन पाटील यांचं आहे. त्यांच्याकडे अनेक साखर कारखाने आहेत. मधल्या काळामध्ये काही साखर कारखाने त्यांचे डबघाईला आले, पण त्यांना सहकाराची सुद्धा उत्तम जाण आहे. आणि अशा वेळेला शरद पवार हे त्यांना आपल्याकडे घेतात. त्याचा दुसरा अर्थ असा असतो की पवार हे प्रत्येक असे विनेबल कॅन्डिडेट हे आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करतात. शरद पवारांची आत्ताची राजकीय खेळी काय असेल तर ते फार कमी बोलतायत, पण असे उमेदवार शोधतायत. मला तर अशी माहिती मिळाली, आता ही पण एनडीटीव्हीवरती मी एक्सक्लुझिव्ह तुम्हाला इन्साइट देतोय की स्वतः शरद पवार काही उमेदवारांना फोन करतात, ज्यांची विनेबिलिटी आहे अशांना ते सांगतात की तुम्ही आमच्याकडे या. आणि त्यांची इच्छा झाली की ते लगोलग जयंत पाटलांना सांगून त्यांचा पक्षप्रवेश करून घेतात. उदाहरण पुन्हा समरजित सिंग घाटगे यांचंच आहे. सकाळी 8 वाजता बरोबर. त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचंय. त्याच दिवशी संध्याकाळी जयंत पाटील हे समरजित सिंग घाटगे यांना भेटले. त्यांनी पक्षाची काही जो गमचा रुमाल असेल तो घाटगे यांच्या गळ्यात घातला आणि 8 दिवसानंतर समरजित सिंग घाटगे यांनी गैबी मैदानावरती पक्षप्रवेश अधिकृतपणे केला. तसंच कदाचित हर्षवर्धन पाटील यांच्या बरोबर होऊ शकतं. आणि म्हणून आम्ही आज 2 मुद्दे टॅग केले होते. एक होता हर्षवर्धनांना पवारांनी शब्द दिलाय का, तर माझी माहिती अशी आहे की त्यांना तसा शब्द दिलेला आहे जो देवाने सांगितला की त्याप्रमाणे त्यांची विनेबिलिटी महत्वाची आहे. आणि दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ह्या 2024च्या निवडणुकीच्या आधीच्या ज्या घडामोडी घडतात, जसं प्री मान्सून शॉवर आपण म्हणतो, हे जे प्री मान्सून इनकमिंग सुरू आहे, प्री इलेक्शन इनकमिंग सुरू आहे, त्याच्यामध्ये या क्षणाला तरी श्री शरद पवार हे देवेंद्र फडणवीस यांना एक अर्थाने राजकीय मात देताना दिसत आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्याची क्षमता देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये निश्चित आहे. पण तो डाव काय असेल आणि तेवढी अनुकूल परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांना आहे का, आपली ह्या सगळ्या राजकीय घडामोडीवरती इथून पुढे अधिकात अधिक सूक्ष्म अशी नजर असेल. खऱ्या अर्थानं पितृपक्ष संपल्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडीला वेग आलाय आणि त्यातला पहिला दिवस आजचा हर्षवर्धन पाटील यांनी घेतलेली श्री शरद पवार यांची सिल्वर ओक इथली भेट आहे. सो आमचे हे जे अगदी प्रयत्न आहेत बरोबर. देवा आजपासून आपण, आणि मला आनंद वाटतो की ज्या उत्तम पद्धतीने देवा राखुंडेंनी ग्राउंडवरून विश्लेषण केलंय तेवढं कदाचित स्टुडिओमध्ये बसलेल्या कुठल्याही तज्ञाला करता आलं नसतं. सो देवा हे इन्साइट फार महत्वाचे आहेत. ते अधिकात अधिक आपण समजून घेऊ, एनडीटीव्हीच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचू. मी देवा राखुंडे आणि आमचं चॅनल सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्ही फेसबुकला आहोत, आम्ही ट्विटरला आहोत, आम्ही इन्स्टाला आहोत, आम्ही युट्यूबला आहोत. आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि तुमच्या महत्वाच्या, कारण प्रेक्षक मोठ्या प्रमाणात जोडले जातात, तुमच्या जर काही महत्वाच्या सूचना असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर करा. थांबूया आपण इथे. आजपासून प्रत्येक सूक्ष्म घडामोडीचं सखोल विश्लेषण तुम्हाला एनडीटीव्हीवरती पाहता येईल. थांबा देवा थोडा वेळ. थांबूया आपण.